हॅलो एव्हरीवन, आज तारीख आहे 14 मार्च 2024 आणि इथे आपण निफ्टी पाहत आहेत. काल एक मोठ्या फॉलनंतर इथे सस्टेन होताना दिसत आहे. त्याच्यामुळे आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आपण इथे बघितलं आहे की इथून एक स्ट्रेंथ येत आहे निफ्टीमध्ये. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की एक स्प्रेड बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 22,050चं सी एक बाय केलेलं आहे आणि त्याच्यासमोर एक 22,100चं सी सेल केलेलं आहे. ह्याच्यामध्ये होणार काय, तर त्याचं पे ऑफ चार्ट काय सांगते की जर आज निफ्टी एक्सपायरी 22,100पर्यंत जरी झाली तरी आपल्याला 1,560 रुपयाचा मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट होणार. आणि इथे पाहू शकतात आपण की मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट आपला जो स्प्रेड झालेला आहे त्याचा आहे 1,560 आणि मॅक्स टू मॅक्स लॉस आहे 940. म्हणजे आजची एक्सपायरी ही आपल्याला बुल साईडला पाहिजे ना. आपण बुल साईडला का घेतलेला आहे, कारण की आपण ही स्ट्रेंथ ओळखली कशी आहे. तर आपण 10 वाजता जेव्हा एंट्री घेतली आहे तेव्हा आपण 22,000 स्ट्राईक प्राईज आहे तिथे स्ट्राईक प्राईजला ओपन इंटरेस्ट काय होत आहे, तर तिथे आपण 10 वाजता जर बघितलं, 10 वाजता कॉल रायटर आणि पुट रायटर ह्यांच्यामध्ये फरक येत होता. पुट रायटर वाढत होते, कॉल रायटर डिक्लाइन होत होते. म्हणजे इथून मार्केटमध्ये जेव्हा पुट रायटर वाढतात तेव्हा प्राईस ही वर जाते. त्यामुळे आपण एक अंदाजा घेतला आहे की मार्केट प्राईस इथून वर जाईल आणि तसंच झालेलं आहे. मार्केट प्राईस ही 10 वाजल्यानंतर एक चांगली स्ट्रेन घेतली आहे. तर आपली एक्सपायरी ह्याच्यावरती पाहिजे तर आपण प्रॉफिटेबल राहणार. वेलकम बॅक. वाजलेले आहेत 12:25. तारीखसुद्धा आजची दिसतेच आहे आणि आपण निफ्टी पाहू शकतात की निफ्टीमध्ये जी आपण 10 वाजता जो ट्रेड घेतला होता त्याच्यानंतर एक फुल रॅली निफ्टीमध्ये आलेली आहे. आणि आता आपण आपली पोझिशन बघूयात. तर पोझिशन आता जवळजवळ जे आपलं दुपारपर्यंतचं टार्गेट होतं ते जवळजवळ आता चाललं आहे आपलं 1,560 रुपये मॅक्स टू मॅक्स एक्सपायरीपर्यंत प्रॉफिट होता. परंतु आताच त्याच्याजवळ आलेलो आहे. त्यामुळे आपण थोड्या वेळाने ट्रेड हा एक्झिट करू, कारण की नुसतंच दुपारपर्यंत होल्ड करण्यात काही अर्थ नाही आहे. तर आपण हेज पोझिशन चालवलेली होती, त्याच्यामुळे एका साईडला आपला प्रॉफिट आणि दुसऱ्या साईडला लॉस दिसत आहे. तर हेज आपण आपला स्ट्रेंथ दिसली होती तरी आपण हेज केला आहे, कारण की आपल्याला रिस्क मॅनेज करायची होती. कारण की काल एक मोठ्या फॉलनंतर आज कंटिन्युएशन किंवा साईडवेज ह्याचं जास्त चान्सेस वाटत होता. आणि आपण पाहू शकतात की आपण रिस्क समोर कमी ठेवली होती त्यामुळे, आणि प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्त होतं. म्हणजे 60% आपल्याला प्रॉफिट दिसत होतं, 4.1% लॉस दिसत होता. म्हणून आपण जास्त रिस्क घेतली नाही आहे आणि एक डिसेंट तसं बघितलं तर प्रॉफिट झालेला आहे. एक मोठी मूव झाली त्याच्यामुळे असं वाटत असेल की मोठा प्रॉफिट मिस झाला, परंतु असं काही नाही आहे. आपण जो प्रॉफिट बुक करणार आहे तोही एक चांगलाच प्रॉफिट सांगता येईल, कारण की आपण रिस्क त्याच्यासमोर कमी ठेवलेली आहे. ओके.